असणारी आज आळंदीहून पंढरीच्या दिशेने चाललेली माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यातील पहिल्याच मुक्कामी लोणंद येथे येत आहे। त्याच्या अगोदर सर्व प्रेक्षकांचं, सर्व वारकऱ्यांचं आणि सर्व माऊलींच्या चाहत्यांचं महाराष्ट्र देश न्यूज मराठीमध्ये सहर्षाचं स्वागत आहे। आज सातारा जिल्ह्यातील हा पहिलाच माऊलींचा मुक्काम आहे लोणंद या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकत असाल 4 ते 5 तास सलग हे भक्तगण माऊलींच्या येण्याची वाट बघत होते। माऊलींचं नुकतंच पालखी तळावरती प्रस्थान झालेलं, पालखी तळावरती आगमन झालेलं आहे। तुम्ही पाहू शकत असाल समोर माऊलींची पालखी उभी आहे आणि ती पालखी थोड्याच वेळात माऊलींचं जिथं माऊलींचं आरामाचं ठिकाण आहे त्या आरामाच्या ठिकाणी लवकरच जाईल आणि जे भक्तगण लाईन लावून उभे आहेत, जवळजवळ अर्धा ते पाऊण किलोमीटर लाईन लागलेली आहे माऊलींच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी। थोड्याच वेळात माऊलींचं त्यांच्या आरामाच्या ठिकाणी जाणं होईल। आज पोलीस प्रशासनाकडून, सातारा पोलीस प्रशासनाकडून चांगला बंदोबस्त ठेवलेला आहे। अतिशय करडी नजर आहे त्यांची की इथे काही कुठं अनुचित प्रकार घडू नये। या पालखी तळावरती सातारा जिल्ह्याच्या पहिल्या मुक्कामी या पालखी तळावरती कुठे कशाचं गालबोट लागू नये। तुम्ही पाहू शकत असाल की हरिनामाचा गजर चालू आहे। हजारो वारकरी आणि हजारो लोणंदवासी पूर्णपणे इथे हरिनामाच्या गजरामध्ये अगदी भारावून गेलेले आहेत। तुम्ही पाहू शकत असाल असे बिल्डिंग वरती पण लोक थांबलेले आहेत। बिल्डिंग वरून माऊलींचं दर्शन घेण्यासाठी ते आसोसलेले आहेत। माऊलींची आरती चालू झालेली आहे। समोर आहे हजारो लोणंदवासी आणि लोणंद नगरीच्या आसपासचे रहिवासी, सातारा जिल्ह्यातील रहिवासी, सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी दर्शन घेण्यासाठी या लोणंद येथील पहिल्या मुक्कामाच्या पालखी तळावरती तास माऊलीची वाट बघत होते। त्यांचा प्रतीक्षा संपलेली आहे आणि माऊलींचं आगमन पालखी तळावरती झालेलं आहे। माऊलींची आरती चालू झालेली आहे। बघा मित्रांनो, हजारो वारकरी या पालखी तळावरती माऊलींच्या चरण स्पर्शासाठी, माऊलींच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी आसोसलेले आहे। हरिनामाचा गजर, माऊलीचा गजर, सारी लोणंद नगरी दुमदुमून गेलेली आहे। तर मित्रांनो, माऊलींचं दर्शन तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून ठरवलेलंच आहे। आमच्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। जय हरी विठ्ठल माऊली। आता इथं विठ्ठल विठ्ठलच्या गजरात माऊलींची आरती संपन्न झालेली आहे। तर धन्यवाद मित्रांनो, इथेच थांबतो।
आपल्या महाराष्ट्र देश न्यूज मराठी चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. रामकृष्ण हरी माऊली. आज आळंदीहून माऊलींचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होत असताना विठ्ठलाच्या नगरीमध्ये प्रस्थान किंवा विठ्ठलाच्या नगरीमध्ये आगमन होण्यापूर्वी आज माऊलींचा मुक्काम सातारा जिल्ह्यातील पहिलेच ठिकाण असणाऱ्या लोणंद या ठिकाणी होत आहे. आणि लोणंद या ठिकाणी माऊलींचा मुक्काम होत असताना सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, आजूबाजूची जी गावं आहेत, हजारो गावं आहेत, त्या हजारो गावातून माऊलींच्या दर्शनासाठी अशी भक्तगण तासन तास माऊलींची प्रतीक्षा करत होते. त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. नुकतंच माऊलींचं आगमन लोणंदच्या पालखी तळावरती झालेलं आहे. आणि त्या पालखी तळावरती माऊलींचं आगमन झाल्यानंतर प्रत्येक भक्तगणाच्या मनामध्ये आस लागून राहिलेली आहे की मी माऊलींच्या चरणावरती कधी नतमस्तक होईल आणि माऊलींचा आशीर्वाद मी कधी घेईन. आपण अशाच भक्तगणांशी चर्चा करणार आहोत. माऊली, आपलं नाव काय आणि आपण किती तास झालं या लाईन मध्ये उभा आहात माऊलींचं दर्शन घेण्यासाठी? अर्जुन माने. किती तास झाला आपण या लाईन मध्ये उभा आहात माऊलींचं दर्शन? दीड तास झाला. 1-1.5 तास झालं. आता तुमची प्रतीक्षा थोड्याच वेळात तुम्ही थोड्याच वेळात माऊलींच्या चरणावरती नतमस्तक होणार. काय वाटतंय? कसं मनामध्ये फील होतंय? कधी जायला असं वाटतंय? कधी जायला असं वाटतंय? बाळा, काय वाटतंय? तू माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आला आहे, काय वाटतंय? चांगलं वाटतंय. तू कुठून आला आहे? तांबवे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे हे गाव. विष्णुबाळा. इथून तो माऊलींच्या दर्शनासाठी आलाय. पालन, तुम्ही कुठून आला? तिकडून. हा, कसं वाटतंय माऊलींचं दर्शन आज तुम्ही घेताय? कसं वाटतंय? हा, चांगलं वाटतंय. काय वाटतंय? हॅलो, कुमार नलवडे, कराडून आले. किती वर्ष झालं तुम्ही या माऊलींच्या दर्शनासाठी येत आहात आणि आज किती तास झालं तुम्ही या लाईन मध्ये उभा आहात? 10 वर्ष आहे. मग 10 झालं तुम्ही या माऊलींच्या दर्शनासाठी येत आहात. पलटणला जात होतो. बर. आता 2 वर्ष पलटणला गेलो. लोणंद हे ठिकाण जवळ आहे, नजदीक आहे आणि दर्शनही लवकर भेटतं. तर धन्यवाद माऊली. काय वाटतंय? छान वाटतंय. लातूर जिल्हा, अहमदपूर तालुका, तिकडून आलो आम्ही. पहिल्याने 2.5 तास थांबलो तिथं आम्ही. 2 तास झालं थांबलाय. आता लवकरच तुमची प्रतीक्षा संपणार आहे. लवकरच तुम्हाला माऊलींच्या चरणावरती नतमस्तक होण्याचा योग येणार आहे. काय वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतं. मनामध्ये काय, म्हणजे मनामध्ये काय तुमच्या चालू आहे आता? कधी जाईल माऊलींच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी कधी जाईल? तर ह्या होत्या बोलक्या प्रतिक्रिया भक्तांच्या. माऊलींच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी हजारो भक्तगण तासन तास लाईन मध्ये उभं राहून माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आसुलेले आहेत. दुपारी 2:30 वाजल्यापासून ते लाईन मध्ये उभे आहेत. कुठल्याही उन्हातानाची पर्वा न करता ते लाईन मध्ये उभे आहेत. आज माऊलीच्या दर्शनासाठी तुम्ही तासन तास लाईन मध्ये उभा आहात. आता थोड्याच वेळात तुमची प्रतीक्षा संपणार आहे. माऊलींचं आगमन नुकतंच पालखी तळावरती झालेलं आहे लोणंदच्या. आज तुम्ही किती वेळ झाला या लाईन मध्ये उभा आहात आणि तुम्ही कुठून आला आहात? वाईवरून आलाय. सातारा जिल्ह्यातील वाईवरून आलात. काय वाटतंय तुम्हाला? थोड्याच वेळात तुम्हाला माऊलींच्या चरणावरती नतमस्तक होण्याचा योग येणार आहे. काय वाटतंय? आनंद वाटतोय. माऊली, काय वाटतंय? किती वेळ झालं तुम्ही आता बसलेला होता, म्हणजे अगदी उभं राहून तुम्ही कंटाळला आहात, परंतु उभं राहण्याचं तुम्हाला काही वाटलं नाही. माऊलींचं दर्शन तुम्हाला घ्यायचंय. कुठून आला आहात? आम्ही कोरेगाव तालुका, सातारा जिल्ह्यातील कुशे सावळी पासून. बर. काय वाटतं आता माऊलींचं दर्शन थोड्याच वेळा तुम्हाला होणार आहे? काय वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय. मनामध्ये काय, म्हणजे काय विचार चालू आहे? भावना आहे ना मनामध्ये. माऊलींचं दर्शन घेण्याची आस लागून आहे. दिदी, समोर ये. तुझ्या वयावरून मला वाटतं तू कॉलेज तरुण आहे, कॉलेज विद्यार्थिनी आहेस. काय वाटतंय माऊलींच्या दर्शनासाठी तू कुठून आलेले आहे आणि तुझं आता कुठल्या वर्गामध्ये शिक्षण चालू आहे? मी आता 13वीले. मी नागसरीवरून आली. तालुका कुठला पडतो नागसरीला? सातारा जिल्हा. सातारा, कोरेगाव तालुका, सातारा जिल्हा. काय वाटतंय माऊलींच्या दर्शनासाठी तू आपल्या आई वडिलांच्या बरोबर आले असतील, मित्र मैत्रिणी बरोबर आले असतील. काय वाटतंय? माऊलींचं दर्शन थोड्याच वेळात होणार आहे. मनामध्ये काय हालचाल तुझ्या चालू आहे? काय सांगशील? एक इच्छा होती म्हणून आली, तर आनंद वाटतोय. आनंद वाटतोय. माऊलीला काय मागशील?
काही नाही. काही नाही. अरे आपला सातारा जिल्ह्यातील बहुसंख्य जनता ही शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांसाठी तू काय मागशील? शेतकऱ्यांसाठी आता सध्या तरी पाऊस महत्वाचा. कारण सध्या शेतकऱ्यांना पावसाचीच गरज आहे. पाऊस पडल्याशिवाय ते शेतीच करू शकत नाही. धन्यवाद दीदी. आज सातारा जिल्ह्यातील जो माऊलींचा पहिला मुक्काम आहे, या पहिल्या मुक्कामी दर्शन घेण्यासाठी, माऊलींच्या दर्शन घेण्यासाठी हजारो भक्तगण सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील आलेले आहेत. तासन तास या लाईन मध्ये उभे आहेत. तर तुम्ही पाहू शकत असाल की त्यांची थोड्याच वेळात प्रतीक्षा संपणार आहे आणि माऊलींचं त्यांना दर्शन भेटणार आहे. बघा, अगदी लहान लहान मुलांपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत माऊलींचं दर्शन घेण्यासाठी भक्तगण आसुसलेले आहेत. थोड्याच वेळात त्यांची प्रतीक्षा संपणार आहे, कारण माऊलींचं आगमन नुकतंच लोणंद या पालखी तळावरती झालेलं आहे. काय सांगचाल ओ ताई, काय सांगचाल? माऊलींच्या दर्शनाची आतुरता मनामध्ये आस लागून राहिले. काय भरपूर सांगताल? आलंय, आस लागलाय की लोकांना दर्शन भेटायला पाहिजे. काय सांगताल भाऊ? दर्शनासाठी लांबून लांबून लोक येतात. अगदी माऊलींचं दर्शन घेण्यासाठी भरपूर लोक आतुरलेले आहेत. आमचं तर मनापासून अगदी दर्शनासाठी आम्ही 2 दिवस झाले हे करतोय. म्हणजे अगदी तुमचा जीव जीव आसुसलेला आहे की कासावीस, हा, मला कासावीस कासावीस झालेला आहे. मला दर्शन माऊलींचं दर्शन कधी होतंय, मिळावं. हा. मी माऊलींच्या चरणावरती नतमस्तक कधी होतोय, असे तुमच्या मनामध्ये एक मनामध्ये अगदी भरपूर इच्छा आहे. अगदी पूर्ण दर्शन झाल्याशिवाय आम्हाला दुसरं मनापासून म्हणजे हेच होत नाही, जेवण सुद्धा जात नाही, एवढं हे होत. तर एकदाशी माऊलींच्या हरिनामाचा गजर होऊन जाऊ द्या. असं मुक्यानं दर्शन घेण्यापेक्षा माऊली माऊली हा गजर आज तुम्ही बघताय की आळंदी ते पंढरपूर पर्यंत वारकरी जात असताना हरिनामाचा सतत सतत गजर चालू असतो. तसं तुम्ही हे माऊलींचं दर्शन घेण्यासाठी इतक्या लांबून आला आहात, तासन तास लाईन मध्ये उभं राहिलेला आहात. ज्यावेळेस तुमच्या तोंडातून हरिनामाचा गजर चालू होईल त्यावेळेस तुमचं जे पाय दुखत असतील किंवा तुम्ही तासन तास लाईन मध्ये उभे राहिलेला असाल, तुम्हाला त्याची जाणीव सुद्धा होणार नाही. हरिनामाची ताकद आहे. माऊली 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 माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली म्हणा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली 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 माऊली. तर हा होता हरिनामाचा गजर आणि या हरिनामाच्या गजरामध्ये संपूर्ण लोणंद नगरी दुमदुमून गेलेली आहे. संपूर्ण लोणंद नगरीतील जे रहिवासी असतील, सातारा जिल्ह्यातील रहिवासी असतील, माऊलींचं दर्शन घेण्यासाठी या पालखी तळावरती त्यांचं येणं झालेलं आहे आणि त्या माऊलींच्या दर्शनाची त्यांना आस लागून राहिले. ताईंना बोलायचंय. बोला ताई. आम्ही मुंबईवरून आलोय माऊलीचे दर्शन घ्यायला. होय, बर मला सांगा, मुंबईवरून तुम्ही येत असताना इथं लोणंद या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील पहिल्याच मुक्कामी तुमचं दर्शन होतंय माऊलींचं. थोड्याच वेळात तुमची प्रतीक्षा संपणार आहे. तर काय म्हणजे तुमच्या मनामध्ये काय आहे की बाबा मला दर्शन कधी एकदा त्या माऊलीला जाऊन तिथे डोकं टेकून दर्शन घ्यावं हीच आस लागली आहे मनामध्ये. तुमच्या बघण्यावरून मला असं वाटतं की तुम्ही एज्युकेटेड आहात आणि वेल एज्युकेटेड असताना तुम्ही जॉबलाही असाल चांगल्या, आणि हा जॉब करत असताना तुम्ही वेळात वेळ काढून या माऊलींच्या दर्शनासाठी या लोणंद नगरीमध्ये आला आहात. काय वाटतंय? इथे आम्ही आलोय लोणंदला माऊलींच्या दर्शनाचं, पादुकांचं दर्शन घ्यायला, आणि बघतोय प्रत्येक भक्तगण वेडा झालाय, वेडा माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी. आणि आम्ही विसरून गेलो आमची नोकरी, आमची जॉब, आम्ही पूर्ण मग्न झालो हे दर्शन घेण्यासाठी. आणि अतिशय खूप छान पद्धतीने लोणंदनी हे स्वीकार केलेलं आहे, सगळं केलेलं आहे सोयी, आणि छानपणे लाईन लावलेली आहे आणि पालखी पण आलेली आहे. आता लवकरच दर्शन होईल. आम्ही खूप आनंदी आणि खूप मज्जा येते इथे. तर दर्शक हो, बघा या भक्तगणांच्या बोलक्या प्रतिक्रिया. माऊलींना कधी एकदाशी भेटतोय, माऊलींच्या चरणामध्ये कधी एकदाशी चरणावरती नतमस्तक होतोय आणि माऊलींचा आशीर्वाद कधी घेतोय, असं भक्तगणांचं आसुसलेल्या हृदयानं आणि आसुसलेल्या नजरेनं माऊलीपर्यंत पोहोचण्यासाठी ते धडपडत आहेत. तासन तास लाईन मध्ये उभे राहिलेले आहेत. आज जॉब करत असतानाही मुंबईवरून लोणंद मध्ये माऊलींचं दर्शन घेण्यासाठी येणं हे चांगलंच आहे, कारण आपल्या हरिनामाच्या गजरामध्ये एवढी ताकद आहे.
हरिनामाचा गजर करत असताना आपण सगळं दुःख विसरून जातो आणि हे दुःख संसारिक दुःख जे आहे ते प्रत्येकालाच असते, पण हरिनामाचा गजर ज्यावेळेस तोंडामध्ये असतो त्यावेळेस हे संसारिक जे दुःख असतं हे सगळं माऊलींच्या शिरावरती आपण टाकतो आणि माऊली त्यांचं निराकरण नक्कीच करतात. तर धन्यवाद. आपण पाहत होतात कृष्णार्पण मस्तू. महाराष्ट्र देश न्यूज मराठी. मी सहसंपादक दादाराजे भोसले, लोणंद. महाराष्ट्र देश न्यूज मराठीसाठी मी मृणाली नियम.